नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा ही आता इकडे आलेली असते आणि तुळजाने आता आशाची ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि तुळजाला काळजी वाटत असते, कारण आशाला नक्की काय झालेलं आहे, तिच्या डोक्यावरती जी जखम झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे, असे अनेक प्रश्न तुळजाला पडलेले असतात। तुळजा त्यांचा चेकअप करत असते आणि तिला कळत असतं की ह्या ज्या आहेत त्या मानसिकदृष्ट्या खूपच खचलेल्या आहेत। त्यांच्या शरीरावर होणाऱ्या त्रासापेक्षा त्यांना मानसिक त्रास जास्त होत आहे हे ती बोलत असते। आणि मग ज्या हवालदार मॅडम असतात, ज्यांना आशा आणि त्यांचं पटत असतं, त्या हवालदार मॅडम म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, या जेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक बायकांबद्दल आम्हाला माहिती असतं, पण यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, यांची हिस्ट्री माहीत नाही आहे, यांचं काहीच माहीत नाही आहे, असं काय ना ते कळतच नाही आहे, नक्की कशामुळे असं होतंय हे ती बोलत असते। तेव्हा तुळजा म्हणत असते, पण मला ना यांची हिस्ट्री बघावी लागेल, मेडिकल हिस्ट्री, मला तुम्ही यांची फाईल दाखवता का। आणि इकडे तोपर्यंत आशा जागी होते, तोंडाला लावलेला ऑक्सिजन मास्क काढून टाकते आणि म्हणू लागते की मला जगायचं नाही आहे, मला नाही जगायचं, मी मेले असते तर बरं झालं असतं, मला जगून काय करू, माझ्या लेकराबाळांना मला भेटायचं आहे, मला माझ्या लेकराबाळांकडे जायचं आहे, एवढंच आशाचं चाललेलं असतं। तेव्हा तुळजा म्हणत असते, ओ असं काय करताय तुम्ही असं नका वागू, कारण तुम्हाला त्रास होतोय आणि तुम्हाला उपचारांची गरज आहे। तुळजा खूपच काळजी घेत असते आणि आशाला म्हणत असते की हे बघा, तुम्ही असं नका करू बरं, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आता तुम्ही जर अशा पद्धतीनं वागलात तर हे चुकीचं आहे, असं तुळजा बोलत असते। आणि त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा तुळजा तिला समजवत असते, तिला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे। आणि त्याचबरोबर तुळजा आशाला समजवत आहे, सांगत आहे आणि त्याचबरोबर त्या ज्या हवालदार आहेत त्या पण सोबत आहेत आणि त्यासोबतच त्या सांगत आहेत की कसं आहे, यांच्या हिस्ट्रीबद्दल ना काहीच कळत नाही आहे की नक्की काय घडलेलं आहे यांच्या बाबतीत। कधी कधी वाटतं या बिचारीला ना इथे जेलमध्ये मुद्दामच टाकलेला आहे, कारण तिची काहीही चूक नाही आहे आणि तरीही तिला हा सगळा त्रास भोगावा लागत आहे, असं त्या तुळजाला सांगत असतात। तुळजा म्हणत असते, पण असं का होऊ शकतं ना, म्हणजे त्याच्यामागं काय कारण आहे, हे सगळं तुळजा आणि तिचं बोलणं चाललेलं असतं। ती म्हणत असते, आज बघा, आज त्यांची सुटका होणार होती, कारण त्यांनी जेलमध्ये ज्या वागलेल्या आहेत आतापर्यंत त्यांची वागणूक खूप चांगली होती, म्हणूनच त्यांची आज सुटका होणार होती, पण बघितलं ना काय झालं, आज त्यांच्या गाठोड्यामध्ये तिथे अंमली पदार्थ सापडले आणि त्यांना पुन्हा याच्यामध्ये कुणीतरी अडकवलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते। तेव्हा तुळजा म्हणत असते, असं का होऊ शकतं, त्या म्हणत असतात की नाही माहिती। आणि मग तुळजा फाईल बघायला गेलेली असते आणि मग त्या मॅडम आहेत ते फाईल काढून तुळजाकडे देत असतात आणि त्याचवेळी त्याच्यावरचं जे नाव असतं ते पडलेलं असतं। तुळजा म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही बघितलं होतं ना, हे नाव त्यांचंच आहे, कारण त्यांना त्रास तर तसा काही झालेला नाही आहे, मला त्यांच्याशी पर्सनली बोलावं लागेल, तेव्हा कळेल की त्यांच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे, असं तुळजा बोलत असते। त्यावेळेस तुळजा त्यांच्याकडे येते आणि म्हणत असते की असं काय करताय तुम्ही ना एवढं खचून गेला तर कसं चालेल सांगा बरं मला, तुम्ही खचून नाही गेलं पाहिजे, असं तुळजा त्यांना बोलत असते। तुळजा म्हणत असते, तुमच्याकडे डिंकाचे लाडू इथं मिळतील का। तेव्हा इकडे आशाला आठवतं, जेव्हा ती मुलं लहान होती तेव्हा डिंकाचे लाडू करायची आणि त्यावेळेसच सूर्या तिच्याजवळ यायचा, कारण सूर्या आणि शंकर दोघंही डिंकाचे लाडू बांधत असायचे आणि तो येऊन आपल्या आईला डिंकाचा लाडू खाऊ घालायचा आणि म्हणायचा की हे घे, तू किती कष्ट करतेस ना, म्हणून तुझ्यासाठी हा लाडू आणलेला आहे, असं म्हणत तो डिंकाचा लाडू तिला खाऊ घालायचा। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा म्हणत असते की सॉरी माझ्याकडून चुकून झालं, तुम्ही इथे आहात ना, माझ्या लक्षात नाही आलेलं, पण मला असं वाटतंय की तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असं तुळजा सांगत असते। आणि त्यासोबतच इकडे आशा म्हणत असते की जगून काय करू, मला माझ्या लेकराबाळांना भेटायचं होतं आणि मला त्यांना भेटायला मिळत नाही आहे, मी जगू कोणासाठी, आज मला वाटत होतं मी माझ्या लेकराबाळांकडे जाईल, माझ्या लेकरांना बघेल, पण नाही। आणि ती तुळजाला विचारत असते की तुझं नाव काय आहे। तुळजा म्हणत असते, काय करू, सांगू का माझी खरी ओळख। आणि त्याचवेळी ती रखमी तिथं आलेली असते आणि ती रखमी बोलायला सुरुवात करते, काय चाललंय, कळत नाही का तुझं, आणि डॉक्टर तुमचे मिस्टर खूप वेळ झालं बाहेर वाट बघत आहेत। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस आता तुळजा बोलत असते तेव्हा ते म्हणत असतात की तुमचे मिस्टर बाहेर आहेत, तुम्हाला जावं लागेल, ते बोलवत आहेत, बराच वेळ झालं। तुळजा म्हणत असते की ठीक आहे, आणि तुळजाला तिथून बाहेर काढायचं असतं, कारण तुळजाचं नाव कळलं तर आशाला सर्व गोष्टी कळणार असतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सूर्या वाट बघत बसलेला असतो आणि सूर्याला आता पाहुण्यांचा फोन आलेला असतो, म्हणजे धनुचा होणारा नवरा, त्याने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की कापडं आजच घेऊन याल का,
कारण कापडं नाही आहेत ना, कारण एका कार्यक्रमाला जायचं आहे साखरपुड्याला. तेव्हा सूर्या म्हणत असतो, अहो पण साखरपुड्याला म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा ते म्हणत असतात की अहो कसं आहे, आता पाहुण्यारावळ्यांना तिथं दाखवायला नको का, तुम्हाला तुमच्याकडनं पोशाख केला आहे म्हणून तिथं दाखवायचं आहे हो, दुसरं काय नाही आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो, पण अहो मी जरा बाहेर आहे. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर देतो, असं सूर्या बोलत असतो. आणि मग तो म्हणतो की फाट्यावरच या, कारण धनुची वयारी सासू म्हणत असते की कशाला घरी बोलवत आहे, तेवढाच 1 कप चहा आपला वाया जायचा, 1 कप दूध जायचं, नका बोलू घरी. म्हणजे एवढी चिंगूस माणसं असतात. इकडे आता तेजू कपडे बघत असते आणि त्या कपड्यांमध्ये इकडे शत्रूचा शर्ट असतो आणि शत्रूच्या शर्टला लेडीज परफ्यूमचा वास येत असतो आणि ती शत्रूला जा विचारते. शत्रूला मात्र राग येतो आणि तिला म्हणतो की चल, तुम्हाला नवऱ्यासारखं बाकीच्या बायका जशा विचारतात तसं बोलत आहेस ना, आताच चल इथनं तुला सांगतो, असं म्हणत शत्रू तिला घेऊन चाललेला असतो आणि डायरेक्ट तिला जनावराच्या गोट्यात घेऊन येतो आणि तिथं म्हणू लागतो की आता बघ, हा गोटा सगळा तुला साफ करायचा आहे. त्यानंतर आता सूर्यात तुळजा सगळ्या तिच्या मैत्रिणी बाहेर आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की अगं कशाला बोलायचं नवऱ्याला तू, म्हणजे आपण चांगलं AC कारमधून गेलो असतो, आज दिवसभर किती झंझट झालेली आहे ना, त्यापेक्षा AC कारमधून गेलो असतं तर बरं वाटलं असतं ना, असं त्या बोलत असतात. तेव्हा तुळजा म्हणत असते नाही, कसं आहे माहिती आहे का, जी मजा नवऱ्याच्या बाईकवर बसून जाण्यात आहे, नवऱ्याने ब्रेक दाबला की पाठीमागून त्याला मिठी मारण्यात आहे, ती मजा तुमच्या AC कारमध्ये नाही आहे ना. कसं आहे, मी माझ्या नवऱ्याच्या बाईकवरच जाणार आहे. आणि तुळजा रोमॅन्टिक होऊन तिच्या मैत्रिणींना तिच्या गप्पा सांगत असते आणि सगळ्या मैत्रिणी मात्र तिचं बोलणं ऐकतच असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा त्यांचा निरोप घेते आणि जायला निघते. उद्या आता येऊया, उद्या भेटूया, असं चाललेलं असतं. सूर्या लगेच तुळजाला म्हणत असतो की तुळजा, ही कापडं घातलीस ना, तू लय भारी असते, लय खुश असते, आजचा दिवस तुझा छानच गेला असेल ना. तुळजा म्हणते की कसं काय? सूर्या म्हणतो की मला माहिती आहे, तुझ्या बोलण्यातून कळत आहे. इकडे आता शत्रूने आणलेलं असतं तेजूला गोट्यात आणि सांगितलेलं असतं 10 मिनिटात तुझ्याकडे, आता तुझ्या नाकातला वास हा कधीच गेला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेव, एवढी तुझी वाट लावणार आहे आणि आत्ताच्या आत्ता हा सगळा गोटा तुला साफ करायचा आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तेजूला खूपच धक्का बसलेला असतो आणि त्यांचा जो नोकर असतो, अहो त्यांना कशाला सांगताय, मी करतो, असं तो म्हणत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे लगेचच शत्रू त्याच्या कानाखाली वाजवतो आणि तिकडे तेजूला सांगतो की चल काम करायला घे. तेजूला मात्र कसं तरी होत असतं, शेणाचा वास खूप येत असतो आणि शत्रू तिला शिक्षा देत असतो. तर इकडे धनुचा होणारा नवरा जो आहे तो रस्त्यावर तिथं भेटायला आलेला असतो आणि तो कापडं घेतो आणि म्हणतो की निघालो. तेव्हा इकडे सूर्या म्हणतो असं इकडून कुठनं, तो म्हणतो पेट्रोल वाचायचं पाहिजे ना, आणि माझे मित्र गेले तर मला सेपरेट गाडी घेऊन जावं लागेल, मित्रांबरोबर गेलो तर मला बरं पडेल, असं तो बोलत असतो आणि तो जाऊ लागतो. सूर्या त्याला कपडे देतो. तुळजा म्हणत असते की सूर्या हे जरा अति होते बरं का, कारण मला असं वाटतंय की यांचं जे वागणं चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि सूर्या म्हणत असतो की बघूया, अति झालं तर मी आहे ना, नको काळजी करूस तू. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या झाडाच्या जवळ आलेला असतो आणि म्हणत असतो की हे मी विसरण्याचा प्रयत्न केला तर मी तुला विसरू शकत नाही गं, असं म्हणत तो तिच्या आईला बोलत असतो आणि त्याला आईबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात. आईने मांडीवर घेऊन अंगाई गायलेली आठवत असते. त्यासोबतच इकडे आता सूर्या आणि तुळजा दोघेही निघालेले असतात आणि डॅडींनी फोन केलेला असतो. डॅडी म्हणत असतात की काय झालं, आज तुम्ही गेलेला का आतमध्ये? तेव्हा सूर्या म्हणत असतो की नाही, कसं आहे बाकीच्यांना सोडत नाहीत ना आतमध्ये, त्यामुळं मी काय आतमध्ये गेलो नव्हतो. आणि तुळजा गेलेली, उद्या काहीतरी कार्यक्रम आहे ना, त्यामुळं आज सोडणार आहेत, मग मी उद्या जाणार आहे, असं सूर्या त्यांना सांगत असतो. आता डॅडींनी पुढे डाव केलेला आहे. त्यांनी पुन्हा असा डाव आखलेला आहे की ते सगळ्या जेलमधल्या बायकांना मास्क घालायला सांगितलेलं आहे आणि सूर्या आणि तुळजा दोघंही आता चाललेले असतात. आणि मग सूर्या म्हणत असतो की त्या ज्या आहेत ना त्यांना मला भेटायचं आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि नेमकी आशा समोरून येते. सूर्याने त्यांना देण्यासाठी फुलं आणलेली असतात आणि ती फुलं आशाच्या पायाशी पडलेली असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.